नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता 6वी विषय गणित संकलित मूल्यमापन चाचणी. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. एकूण 50 गुणांसाठी हा पेपर या ठिकाणी असणार आहे. यामध्ये 40 गुण लेखी परीक्षेसाठी आणि 10 गुण तोंडी परीक्षेसाठी किंवा प्रॅक्टिकल परीक्षेसाठी असणार आहे. आणि तोंडी प्रश्न या स्वरूपाचे तुम्हाला विचारण्यात येतील. या ठिकाणी काही प्रॅक्टिकल आणि काही तोंडी असे एकूण 10 गुण तुम्हाला मिळतील. आणि दुसरा विभाग असेल लेखी चाचणी, यामध्ये 40 गुणांचा हा विभाग असेल. यातील प्रश्नांचं स्वरूप याप्रमाणे असेल. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. मोटरसायकलची किंमत अक्षरात लिहा. इथं अंकामध्ये दिली. या ठिकाणी 2,95,450 रुपये. 7,72,352 ही संख्या अंकात दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक 24. या ठिकाणी बघायचं आहे पर्याय क्रमांक 3 7,72,352 योग्य आहे. नंतर बघा, विस्तरित रूपावरून संख्या लिहायची आहे. या ठिकाणी दिलेलं आहे 9,80,000, 3,000, 520 आपल्याला संख्या मिळते 9,83,521. बघा, बेरीज करा. एक उदाहरण आहे. वजाबाकीचं एक उदाहरण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे गुणाकार आणि भागाकार यांचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर शाब्दिक उदाहरण. मदत निधीसाठी शाळेतील 375 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 30 रुपयांप्रमाणे रक्कम गोळा केली तर एकूण किती रक्कम गोळा झाली. या ठिकाणी गुणाकार आपल्याला करायचा आहे. 375 सोडवा. समीकरणे सोडवा. m/3 बरोबर 9, तर m बरोबर आपल्याला उकल काढायची आहे. आणि p - 4 बरोबर 25, तर p ची किंमत आपल्याला काढायची आहे. 3 बरोबर x + 3, या ठिकाणी x ची किंमत मिळवायची आहे आणि समीकरण सोडवायचं आहे. बघा, प्रश्न ब. खाली दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करून उकल शोधून घ्या. अमितने बाजारातून काही आंबे विकत घेतले. त्यातून प्रत्येक मित्राला 3 याप्रमाणे 9 मित्रांना आंबे वाटले. तेव्हा त्याच्याकडे 5 आंबे शिल्लक राहिले. तर त्याने बाजारातून किती आंबे विकत घेतले. बघा, अमितने बाजारातून विकत घेतलेले आंबे x मानून प्रत्येक मित्राला 3 याप्रमाणे 9 मित्राला आंबे दिले. शिल्लक राहिलेले आंबे 5, म्हणजे 9 गुणिले 3 एकूण 27 आंबे मित्रांना दिले. आणि शिल्लक राहिलेले 5 आंबे त्यामध्ये आपण मिळवले. 27 5 बरोबर 32 आंबे. अमिताने बाजारातून 32 आंबे विकत घेतले. बघा, प्रश्न 5वा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 1/2 म्हणजे किती टक्के अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक आहे. बघा, 1/2 म्हणजे 0.5 म्हणजे 50%. पर्याय क्रमांक 4. पहिल्या राशीची दुसऱ्या राशीची असलेले गुणोत्तर काढा. बघा, 40/90 म्हणजे 40/90 म्हणजे 4/9 गुणोत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. 30 मिनिटे आणि 2 तास. 30 मिनिटे म्हणजे 30 मिनिटे, 2 तास म्हणजे 120 मिनिटे, म्हणजे 30/120, 30/31, 30/120 म्हणजे 1/4 प्रमाण आहे. बघा, मेरीचे वय 10 वर्षे आहे. तिच्या वडिलांचे वय 44 वर्षे असून तिची आई वडिलांपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तर मेरीच्या वयाचे आईच्या वयाचे असलेले गुणोत्तर काढा. सर्वात प्रथम मेरीचे वय दिलेलं आहे. वडिलांचे वय दिलेले आहे 44 आणि तिचे आई वडिलांपेक्षा 4 वर्षांनी लहान, म्हणजे आईचे वय आपण काढूया 40 वर्ष. म्हणजे त्या ठिकाणी 10/40 म्हणजे 10 × 10, 10/40, 1/4 हे प्रमाण या ठिकाणी मेरीच्या वयाचे आईच्या वयाचे असलेले आहे गुणोत्तर. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. दुकानदाराने एक मोबाईल 8,400 रुपयास खरेदी करून ग्राहकाला 9,750 रुपयांना विकला. तर त्याला यावर नफा झाला की तोटा झाला, किती झाला. खरेदी किंमत 8,400 आहे आणि विक्री किंमत 9,750 आहे. म्हणजे या ठिकाणी नफा झालेला आहे. आणि नफा बरोबर आपल्याला माहिती
विक्री वजा खरेदी किंमत. मग या ठिकाणी उत्तर येतं 1350 रुपये नफा झाले. बघा प्रश्न, सोनम व सुजयने 1200 रुपयांना राख्या विकून 400 रुपये नफा मिळवला, तर त्यांना किती टक्के नफा मिळवला हे शोधण्यासाठी कृती पूर्ण करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. बघा, विक्रीची किंमत 1200 रुपये आहे, मिळवलेला नफा 400, म्हणजे आपलं खरेदी किंमत या ठिकाणी काढावं लागणार आहे. खरेदीची किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा, म्हणजे 1200 वजा 400 उत्तराला 800. मग शेकडा नफा बरोबर निव्वळ नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत, म्हणजे 400 गुणिले 100 भागिले 800. उत्तर येतं या ठिकाणी मित्रांनो 50%, म्हणजे त्याला जवळपास 50% नफा या ठिकाणी मिळालेला आहे. प्रश्न क, शबीरच्या वडिलांनी 5000 रुपयाची केळी खरेदी केली. अचानक खूप पाऊस आल्याने थोडी केळी भिजली व खराब झाली. उरलेली चांगली केळी विकून त्यांना 3500 रुपये मिळाले, तर त्यांना शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? पहा, खरेदी किंमत 5000 आहे, विक्री किंमत 3500, म्हणजे कमी आहे, या ठिकाणी तोटा झालेला आहे. खरेदी किंमत वजा विक्री किंमत, 5000 वजा 3500 म्हणजे तोटा झालेला आहे 1500. 1500 हा निव्वळ तोटा आहे, म्हणजे 1500 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत म्हणजे 5000, म्हणजे त्याचा तोटा जो आहे तो 30% तोटा झालेला आहे शेबीरच्या वडिलांना. खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. बचत खात्यातून व्यवहार करण्यासाठी खातेदारास बँकेतून दिलेल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 सुविधा लिहायच्या आहेत. एटीएम कार्ड, पासबुक आणि चेकबुक असं आपण लिहू शकतो. विभूतीने 15,000 दर साल दर शेकडा 7 दराने 1 वर्षासाठी बँकेत ठेवले, तर 1 वर्षानंतर तिला एकूण किती रुपये मिळतील? बघा, सरळ व्याज या ठिकाणी सूत्र लिहायचं आहे. मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत, मुद्दल 15,000 दर 7 गुणिला मुदत 1 वर्ष भागिले 100. आपण या ठिकाणी सोडवल्यानंतर तिला एकूण मिळणारी रक्कम मुद्दल अधिक व्याज म्हणजे 16,050 रुपये 1 वर्षानंतर विभूतीला मिळतील. प्रश्न 8वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. चौकोन PQRS चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची. चौकोनाच्या कर्णांची नावे. कर्ण म्हणजे समोरासमोरील कोन जोडणारी बाजू, PR, आणि कर्ण SQ किंवा QS. चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या लिहायच्या आहे. सम्मुख कोन म्हणजे कोन P आणि कोन R, कोन S आणि कोन Q. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची किती असते? अचूक पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे. 307 ही चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा. खाली दिलेली उदाहरणे सोडवायची. इष्टिकेच्या त्या कडांची एकूण संख्या दर्शवणाऱ्या अचूक पर्यायाचा क्रमांक लिहायचा. इष्टिकेच्या किती कडा असतात? तर वरती 4, मध्ये 4 आणि खाली 4, एकूण 12 कडा 12 असतात. ऑप्शन नंबर 4. प्रश्न ब, खाली दिलेल्या प्रत्येक त्रिमितीय आकृतीची पृष्ठे व शिरोबिंदूची संख्या लिहून सारणी पूर्ण करायची. ही आकृती जर बघितली तर तिला 5 घनाला 6 पृष्ठे असतात. शिरोबिंदू वरती 4 आणि खाली 4 असे 8 असतात. आता ही जी सूची आहे चौकोनी सूची आहे, तर चौकोनी सूचीला एकूण 5 पृष्ठ असतात. वरचे 4 आणि खालचा एक 5 पृष्ठ असतात. चौकोनी सूचीचे जे शिरोबिंदू आहे ते सुद्धा 5च असतात. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.